प्रॅक्टिस सेट 1.3 त्यातला दुसरा प्रश्न, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोविंग डिटर्मिनंट. आपल्याला दिलेल्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू खाली ह्या उभ्या दोन दांड्यांच्या मध्ये 1 2 3 4 हे एलिमेंट्स हे असं लिहिणं म्हणजे डिटर्मिनंट काढणं. ठीक आहे. याचं उत्तर शोधताना आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर डिटर्मिनंट ABCD दिला असेल तर ह्या दोघांचा गुणाकार पहिला AD, नंतर उरलेल्या ह्या दोघांचा गुणाकार मायनस देऊन BC या पद्धतीने सॉल्व करायचं असतं. म्हणजेच काय पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार होईल, या दोघांचा म्हणजे कुठला -1,4 या दोघांचा पहिला गुणाकार, नंतर मायनस चिन्ह द्यायचं आणि पुन्हा या दोघांचा गुणाकार म्हणजे कुठला आपल्याकडे 7 गुणिले 2. ठीक आहे. आता 4 गुणिले -x म्हणजे 4 × -1 काय होतं -4. मायनसच्या ठिकाणी मायनस चिन्ह, 7 2 14 या दोघांचा गुणाकार पॉझिटिव्ह आणि हे चिन्ह निगेटिव्ह, त्यामुळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह. -14 -4 या दोघांचा बेरीज येते -18. सिम्पली समजलं. इतकं सोपं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल त्यातलंच मागा सांगितलेला सेम पद्धतीने डिटर्मिनंट सॉल्व करायचा. कोणाचा? सर्वप्रथम सॉल्व करताना या दोघांचा गुणाकार, सर्वप्रथम या दोघांचा गुणाकार काय आहे? गुणाकार त्याचा 5 × 0 पहिला ब्रॅकेटमध्ये, नंतर मायनस चिन्ह, नंतर उरलेल्या दोघांचा गुणाकार जे काय येणार आहे -7 × 3. कुठल्याही संख्येला 0ने गुणलं तर उत्तर येतं 0, मायनसच्या ठिकाणी मायनस. ह्या दोघांचा गुणाकार 7 × 21 पण हा असणार आहे -21. हा मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे. सो ॲन्सर इज 0 + 21 इज इक्वल टू 0 + 21 21. दिला डिटर्मिनंटचं उत्तर केंद्र. ठीक. सेम ॲज इट इज मगाशी सांगितल्यापणे हे तिसरा क्वेश्चन डिटर्मिनंट सॉल्व करणं. या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार. सर्वप्रथम 7/3 गुणिले 1/2 मायनस या दोघांचा गुणाकार 5/3 गुणिले 3/2. डिटर्मिनंट सॉल्व करताना यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार. ठीक आहे. अंशांश गुणाकार 7 1 7, छेदाच्या भागात 3 2 6 मायनस इथेही अंशांश गुणाकार 5 3 15, छेदाचा गुणाकार 3 2 6. ठीक आहे. बरोबर 7/6 वजा 15/6. आता ज्यावेळेस वजाबाकी आणि बेरीज होती त्यावेळेस ह्याचा बेस सेम असल्यामुळे अंशांचे काय होते वजाबाकी किंवा बेरीज होते. बरोबर 7 - 15/6 बेस सेम घेऊन अंशांची वजाबाकी केली आपण. ठीक आहे. मग 7तून 15 गेले, किती वर आले? किती उरले? 3 आणि 5 टोटल किती 8. सो 8 आणि मोठ्या चिन्हाचं वजा असल्यामुळे इथे वजा चिन्ह 6. आता दोघांनाही कितीने भाग जातो 2. बे त्रिक 6 बे चोक 8 वजा चिन्हाशी. सो ॲन्सर इज -4/3. सो दिला डिटर्मिनंटचा ॲन्सर येणार आहे -4/3.